तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. माझं सर्वस्व आहे तुळजाई. तिच्यासाठीच तर मी इथे आली आहे. ती मला सापडेल ना? मनापासून इच्छा केलीस तर नक्की सापडेल ती तुला. जगदंबा, तुला कसं कळलं आम्ही आलोय ते? मला कळणार नाही असं कसं होईल? कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. तुझ्या हातात हे काय? लेप आहे जखमेवर लावण्यासाठी. वैद्यभुवांनी दिले. जखमेवर लावायचा? कुणासाठी? आहे कोणीतरी तुला भेटायला आलेली. कोण ग? तू जगाची माता आहेस ना, तुला ओळखता येत नाहीये? सांग ना, कोण? तू जिची केली काही दिवस आठवण काढत होतीस ना, तीच आहे. उमा? उमा आलीये? कुठे आहे ती? आत आहे. उमा, 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 उमा. आई, काय ग बाळा? उमा कुठे? ती निघून गेली. कुठे गेली? अगं ती म्हणली तिला कुठल्या बी परिस्थितीत तुळजाईला शोधायचं आहे म्हणून निघून गेली. पण कुठे गेली? अगं ती म्हणली तुळजाईला भेटायला तिला तप करावं लागल आणि हिथं राहून ते होणार नाही म्हणून ती मंदिरात निघून गेली. तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो. उमा? दैत्यमाता, आम्ही येऊ का? अगं हो, ये ना, तुझीच तर वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित मार्गी लागलंय ना? हो दैत्यमाता. हे मत्सरिपु तमसो गर्भात उद्भवम तेजो तारुणम दर्शय स्वबलो प्रकाशय स्वरूपम भयंकरम प्रकटय. तुझी कामगिरी यशस्वीरित्या पार पडली ना? हो दैत्यमाता, चिंतेचं काहीच कारण नाही. यावेळी आमची योजना आम्ही योग्य पद्धतीने आखली आहे आणि असुर नरेश जरी दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या कुटीमध्ये त्या कोड्याचं उत्तर उलगडण्यामध्ये मग्न असले तरी आता त्यांची गरज भासणार नाही. कारण काहीही झालं तरी ती जगदंबा आता आपल्या तावडीत सापडणारच याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. स्वतःवर विश्वास असणं ही चांगली गोष्ट आहे शुंभा, पण अति आत्मविश्वास असणं हे कधी कधी आपल्याच पराभवाचं कारण ठरतं.
आधीच्या 5 रिपूंनी जी चूक केली ती चूक तू सुद्धा करत नाहीयेस ना शुंभा? नाही दैत्यमाता, यावेळी आम्ही कोणतीही चूक करत नाहीये. दैत्यमाता, सगळ्यात आधी पहिला रिपू माया आली होती. ती माया घरात घुसली, पण लोकांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर मोह आणि क्रोध आले, पण त्यांनी जगदंबाचे आई वडील असल्याचा दावा केला. परंतु त्यांच्याकडे फारसे काही पुरावे नसल्यामुळे ते खोटे ठरले. त्यानंतर आला मद. मद शासक बनला होता, पण त्याने बाहेरूनच घर बळकावण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर आली कामिनी. कामिनी घर फोडण्याच्या उद्देशानेच घरात घुसली. मग हा रिपू वेगळं काय करणार आहे? दैत्यमाता, हा रिपू सगळंच वेगळं करणार आहे. हा रिपू असा घरात घुसेल की त्याच्यावर कोणालाच संशय येणार नाही. तो घरातलाच एक वाटेल आणि योग्य वेळ आल्यावर घर उद्ध्वस्तही करेल. हल्ला कुठून झाला, कसा झाला याची तिला जराही कल्पना येणार नाही. आणि मग ती जगदंबा गोंधळून जाईल. मग ती त्या रिपूच्या अलगद तावडीत सापडेल. हा डावपेच तिला कधीच कळणार नाही. ती पूर्णपणे अंधारात असेल, संभ्रमात असेल. मग हा मत्सर नक्की कोणत्या रूपात जाणार आहे? दैत्यमाता, हा रिपू नेमकं कोणत्या रूपात असणार आहे हे शोधण्यातच त्या जगदंबाची सगळी शक्ती खर्च होणार आहे. आणि त्यासाठी तिला खूप वेळ लागणार. यावेळी ती त्या रिपूला ओळखते का ते बघूयाच. जनका, हे जनका, आहेस का घरात? सावजी दादा, तू? कशी आहेस उमा? किती दिवसांनी भेटलीयस. आश्रमात सगळे कसे आहेत? छान आहेत. अनुभूती माता आश्रमाच्या गुरुमाता आहेत. त्या आश्रमाची देखभाल करतात. कपिल दादा सुद्धा आता शिकून परत आलाय. तो आश्रम सांभाळतोय. आणि तुला माहिती आहे का, अनुभूती मातेला झालेलं बाळ आता मोठं झालंय. हो का? वा. अनुभूती माता तुझी खूप आठवण काढते, तुझ्या गोष्टी सांगते. आम्हाला पुन्हा सगळं आठवतंय. आमच्या प्रवासाची सुरुवात होती ती. आता मागे वळून पाहताना असं वाटतंय किती काळ उलटून गेला. कधी कधी तर असं वाटतं आत्ता काल परवाचीच गोष्ट होती.
तुझ्यासाठी या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आणि लय 2 श्वासांच्या मध्ये घडणारी गोष्ट आहे. पण आमच्यासाठी हा मोठा काळ आहे. तुझ्याशिवाय तो काळ मी आश्रमात कसा घालवला हे माझं मला माहिती. आम्ही समजू शकतो बाळा. तुला माहितीये, आश्रमावर हल्ला झाला तेव्हा मी तुला शोधायला बाहेर पडले. तू आता काळजी करू नको. लवकरच या सगळ्या संकटांचा आता अंत होणार आहे. त्यासाठीच ही योजना आहे. सावजी दादा असं अचानक येणं कसं काय केलंस? अरे जनका, आपल्या वडिलांनी अंगणात बसवलेल्या घाण्याची दरवर्षी आपण पूजा करतो ना, म्हणून आलो. का यायला नको होतं का मी? तुला आवडलं नाही का? अरे असं काही नाही, असं कुठं म्हणतोय म्या. अरे हे तुझंच घर आहे, माझा मोठा भाऊ आहेस तू. आपल्या वडिलांनी सुरू केलेला घाणा त्याच्यावर आपल्या दोघांचा बी हक्क आहे. तू इतक्या वर्षांनी अचानक आला म्हणून. हा मग, अरे हे घर तुझ्यावर सोपवून मी दुसऱ्या गावी निघून गेलो म्हणजे आपले संबंध संपले असं नाही ना. आता मधल्या काळात तुझ्याकडे यायला जमलं नाही, कामात संसारात बुडून गेलो होतो. त्यात काय एवढं? होय होय, नाही त्याबद्दल काय बी तक्रार नाही माझी. तू इथून गेल्यानंतर खूप काही घडून गेलं बरं का. जगदंबा आमच्या घरात आली, आता ती लई मोठी बी झाली. तू पाहिलं बी नाही तिला अजून. अरे मी काय बोलत बसलो. गंगाई, अगं गुळ पाणी आण. भय